नमस्कार, मी विजय जगताप. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेबजी भोईर. आज या ठिकाणी त्यांना निमंत्रित करण्याचं कारण म्हणजे आज 18 मे 2026 विरोधी पक्षनेता या कारकिर्दीला आज त्यांच्या बरोबर 100 दिवस पूर्ण होत आहेत. या निमित्ताने गेल्या 100 दिवसाच्या कामकाजाचा आढावा आपण आज भाऊसाहेबांशी बोलून आज आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत. नमस्कार भाऊसाहेबजी. नमस्कार. प्रथम मी पिंपरी चिंचवड न्यूज चॅनलचे मी मनापासून धन्यवाद देतो की 100 दिवस झाले याची आठवण तुम्ही आम्हाला करून दिली. कारण खूप कमी लोकांना ह्या सगळ्या गोष्टीची शहराच्या संदर्भातली जाणीव ठेवून इतकी आठवण करून देणं आणि विशेषतः आम्हालाही आश्चर्य वाटतं की 100 दिवस गेले म्हणजे कामात माणसाला दिवस लक्षात राहत नाही याचा अर्थ 100 दिवस आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुमचेही धन्यवाद. नागरिकांना देखील नमस्कार. भाऊसाहेबजी, 100 दिवसाचा हा जो काही कार्यकाल आहात म्हणजे आत्ताच तुम्ही म्हटले की 100 दिवस कसे गेले कळाले पण नाही. मग ह्या 100 दिवसाच्या कार्यकालामध्ये एक विरोधी पक्षनेता म्हणून जी तुमच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी जबाबदारी सोपवली, या 100 दिवसात नेमकं असं काय तुम्हाला पाहायला मिळालं किंवा हे जी काही सत्ताधारी भाजप आहे ह्या भाजपच्या कामकाजाचं नेमकी काय निरीक्षणं तुम्ही 100 दिवसात नोंदवली? एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या आत्ता या 6 टर्मच्या कारकिर्दीमध्ये कधीच महानगरपालिकेमध्ये वैयक्तिकरित्या लक्ष दिलं नाही. मी माझा प्रभाग शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातून मुख्य सभेस चर्चा करणे, मी स्वतः 8-10 विरोधी पक्षनेते केलेत, कितीतरी नगरसेवक, त्यातनं काही आमदार झालेत, खासदार झाले, तो विषय नाही. परंतु मला पहिल्यांदा अजितदादांचा एवढा मोठा आघात झाल्यानंतर पारदादा, सुनेत्रा वहिनी, खरं तर मी स्वतः पत्र विकास पाटील यांना दिलं होतं की दुसरं कुणाला तरी करा. परंतु अजितदादांचं अचानक जाण्यानं पक्षावर फार मोठं संकट आलं. पारदादा असतील, आमचे नेते सुनेत्रा वहिनी असतील, का ते एवढा मोठा आघात सहन करून त्यांनी पक्ष आणि पक्ष कार्यकर्त्यांना एक मोकळं नाही सोडलं त्यांनी. तर मला त्यांनी सांग की तुम्ही ते पद घ्या आणि अजितदादांच्या पश्चात पारदादांच्या नेतृत्व भक्कम करण्यासाठी मला ते घेणं अत्यंत गरजेचं होतं. परंतु कधीही मी महानगरपालिकेच्या या अंतर्गत गोष्टी न पाहिल्यामुळं मला पहिल्यांदाच नगरसेवक झाल्यागत वाटते. कारण मी कधीच महानगरपालिकेत बसलो नाही. म्हणजे पारदादांनी जबाबदारीने पक्षाने उमेदवारी दिली. फार विदारक चित्र आहे महानगरपालिकेमध्ये. खरं तर प्रशासकीय राजवटीमध्ये ज्या पद्धतीने आर्थिक घडी महानगरपालिकेची पूर्णपणे विस्कळीत झालेली. बरोबर. पूर्णपणे म्हणजे आता हे फक्त आत्ताच्या उत्पन्नावर थोडंफार खर्च करता आलं तर म्हणजे खर्च करता येईल, परंतु त्याला कुठेतरी बांध असेल, मोकळीकपणे खर्च करता येत नाही. बरोबर. आणि कुणीही नवीन नगरसेवक झाला तर निश्चितपणे त्याला सगळं अल्प माहिती असते. मी त्यातून गेलो, मी 23व्या वर्षीच नगरसेवक होतो. मला नगरसेवकांच्याबद्दल कुणाबद्दलही बोलायचं नाही, परंतु नगरसेवकाच्या माध्यमातून जे पक्ष म्हणून जी जबाबदारी असते ती कुठेतरी कमी पडते का हे आपल्याला वारंवार तुमच्या नजरेत येतं. कारण का सभेची नियम, विषय, मग मुख्य सभेत कोणत्या विषयावर बोलावं, त्या विषयाची माहिती घेऊन नियोजन करून काही अजेंडा काही दिवसात येत नाही. बरोबर. त्याचं पूर्वतयारी आता हळूहळू त्या गोष्टी सुधारतील नाही म्हणत नाही, परंतु त्याची सुरुवात झाली पाहिजे. नाही तर आपणच आपल्या पक्षाची कोंडी करतो की काय, किंवा त्याची आता मी लाईव्ह प्रक्षेपण करावं ही पहिली मागणी केली होती. हो, ही सगळ्यात पहिली मागणी मी केलेली होती. ते लाईव्ह प्रक्षेपण सुरू झालेलं आहे, पब्लिकलाही कळू द्या. परंतु केवळ मला पब्लिकनी पाहावं हा अट्टहास न ठेवता योग्य असेल तर बोलावं. आता काय झालं, प्रत्येकाकडे रील मास्टर असतोच, बरोबर. मग ते काहीतरी कोणतरी बोललं, मग आपणही बोललं, मग वार्डातले काय म्हणते, काय नाही म्हणणार कोणी, काही म्हणत नसतं. बोलल्यानेच कोणी काय म्हणतं असं कधीच नसतं. आणि प्रसिद्धीसाठी बोलणं ते सगळ्यात अयोग्य असतं. बरोबर. बोलून प्रसिद्धी मिळवणं हे खरं कार्यकर्त्याचं कसं असतं. खरं. मला प्रसिद्धी पाहिजे का, तर 100% पाहिजे. पण प्रसिद्धी मिळावी म्हणून काहीतरी चाळे करायचे तर ते प्रसिद्धी म्हणजे जे बघतात त्यांना सुद्धा हास्यास्पद वाटतं. ते खरं. आपलं बोलणं अतिशय जबाबदारीने असायला. आणि असं नाही की मला 6 टर्म झालेत म्हणून मला हे सुचलं आहे. मी पहिल्या 23व्या वर्षापासून मी असाच आहे.
म्हणजे कोणतीही गोष्ट मी अभ्यास करूनच बोलतो. सभागृहात माझी पूर्वीची पण भाषणं त्यावेळेस लाईव्ह नव्हते, मोबाईल नव्हते, बरं. त्यामुळे ते काय संकलित नाही झालेले. परंतु मी असंच आहे, मी असाच होतो. माझ्यामध्ये कोणता बदल झालेला नाही. मी बऱ्याच जणांना वाटतं की आता जुने आहेत, प्रगल्भ झाले असतील. असं काय नाही. प्रगल्भता ही वयावर अवलंबून नसतेच. बरोबर. ज्ञानेश्वर माऊलींना काय म्हणणार मग तुम्ही? खरं. म्हणजे वयाचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध नसतो. तुम्ही बुद्धिमत्ता पण आत्मसात करण्याची एक आस लागते. ते निश्चितपणे खूप काही गोष्टी घडल्यात, खूप काही गोष्टी बघायला मिळतात, खूप काही विदारक चित्र समोर आहे. म्हणजे त्या कर संकलनामध्ये महाभ्रष्टाचार होतो, झालेला आहे. परवाच्या जनरल बॉडीत तुम्ही बोलले. हो, म्हणजे 200 कोटीचे गैरव्यवहार तिथं म्हणजे असं मला समजते. अधिकृत माहिती येईल माझ्याकडे. परंतु खूप हाहाकार असे प्रत्येक डिपार्टमेंट वाईज गेलं पाहिजे. पाणी पुरवठ्यामध्ये गेलं पाहिजे. अभय योजनेमध्ये आम्ही होतो. महापौरांनी अभय योजना आणली त्यावेळेस आम्ही साथ दिली. परंतु अभय योजना एक आत्ताच्या कालखंडापुरता मर्यादित स्वरूपासाठी ठीक आहे. मग ही जर सवय लागली तुम्हाला तर लोक काय म्हणतील, बघू आता कोणतरी योजना येईल, मग आपण त्यावेळेस भरू, व्याज पण माफ होते. बरोबर. महानगरपालिकेचं इनडायरेक्टली ते आपण नुकसानच करतो. विरोधी पक्षनेता हा सत्ताधारी पक्षाला वाकवण्याची फार मोठी ताकद असते, त्या पदामध्ये असते. तर ही जी ताकद आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण विरोधी पक्षनेता पदाची सूत्र हाती घेतली, म्हणजे त्यावेळेस परिस्थिती अशी होती, नुकतंच अजितदादांचं अपघाती निधन झालं होतं. पक्षाची एकंदर दोलनामय अवस्था आणि अचानक तुमच्याकडे ही जबाबदारी. अशा परिस्थितीत राज्यात महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर तुम्ही आहात आणि इथे नेमकी परिस्थिती अशी आहे की इथे तुमचं एक पारंपरिक शत्रू असल्यासारखी परिस्थिती असताना भारतीय जनता पार्टीचा हा जो काही कार्यकाल आहे गेल्या 3 महिन्यातला, ह्या कामकाजाकडं आणि ह्यातले जे काही उणिवा आणि दोष तुम्हाला आढळले आणि त्याच्यावर जे काही तुम्ही प्रहार केला, त्यातले काय असे प्रमुख मुद्दे आहेत की जे भारतीय जनता पार्टीच्या जनतेला तुम्हाला आता सांगूशी वाटतील की ह्यांनी इतक्या चुकीच्या आणि बेकायदेशीर गोष्टी केलेल्या आहेत? एक तर काही गोष्टी हास्यास्पदच आहे. एक तर आम्ही तर आवाज ज्या ठिकाणी उडवायचं, संभाजी पुतळ्याच्या संदर्भात देखील आम्ही आंदोलन केलं. या ठिकाणी 30 कोटीचा ब्रिज आणि 22 कोटीची विद्युत रोषणाई सांगवीत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे 60 कोटीच्या संदर्भात जे वादळ उठलेले आहे, बोगस उपसूचना म्हणा. परंतु ह्यामध्ये त्याचं क्रेडिट आम्ही नाही घेणार. क्रेडिट म्हणण्यापेक्षा ते स्वतः स्थायी समितीचे अध्यक्ष आमचे अभिषेक बारणे ह्यांना ते जाणवलं की मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना जेवढी बिलं पैसे काय झाली. आता कशी काय झाली हा मोठा विषय गांभीर्याचा आहे. विनोद वाटतो की असं कसं करू शकतात ही मंडळी. पर्यायानं सत्ताधारी पक्षाचे आता त्याच्यामध्ये नगरसेवकांची काही चूक नाही. मी नगरसेवकांना कधीच दोष देणार नाही. कोणत्याही नगरसेवकाला काही सांगितलं की तुझ्या प्रभागामध्ये काहीतरी हे होणार आहे, काम होणार आहे, तू सही कर, तो आपलं भाबड्या मनानं तो आपलं करतो. त्याच्यामध्ये आमचे काही नगरसेवकांनी सांगितलं, मी त्यांना विचारलं, ते म्हणले ह्या रोडचं तुमचं जर हे नाही दिलं बिल तर हे रोड निविदा निघणार नाहीत. अशा पद्धतीने कटकारस्थान करून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. याचा परिणाम पक्षाला भोगायला लागतो आणि तो समोर आलेला आहे, तुमच्याही समोर आलेला आहे. वर्तमानपत्रांनी पण त्याचे हे घेतले, सोशल मीडियावर त्याची चर्चा चालू आहे. हे असं का करायचं? तुम्हाला जूनमध्ये बिलं द्यायचीच होती. बरोबर. मग तुम्हाला एवढं अशी कोणती क्रांती होणार होती 2 महिन्यामध्ये, 1 महिन्यामध्ये? आज त्याच्यामध्ये सगळे भरडले गेले आणि त्याची चर्चा ही एकीकडे पैसे नाही म्हणायचं. भाजपची राज्यभर बदनामी पण झाली या प्रकरणात. 100% त्यांना वरतून निश्चितपणे टोचणी झाली असेल. कारण का अशा पद्धतीनं तुम्ही बऱ्याच जणांना काय वाटतं, जाऊन दे आता कुठं निवडणूक आहे. नाही, लोकांच्या मनामध्ये घर करून काही गोष्टी राहतात. ते माणूस बरोबर ते योग्य वेळ आल्यानंतर ते दाखवत असतो. पण ह्या गोष्टीची पण त्यांची खूप मानहानी झालेली आहे. त्याच्यामध्ये सर्व पक्षातले जरी म्हणत असतील नगरसेवक, परंतु असं आहे सत्ताधारी पक्ष सगळ्या गोष्टी जबाबदार असतो. बरोबर. बहुमतानं त्याच्या गोष्टी पास. आता हे जर मीच बोललो असतो ते बिलं पास करत काढले असते का त्यांनी बिलं? शक्यच नाही. अर्थात मी सांगितले नसतं मला ते काय अजून ते काय तेवढं बुद्धिमान नाही मी जाऊन बनलेलो 30 वर्षामध्ये की अशी बिलं, मग ठेकेदार, मग त्याला असं एवढा बुद्धिमत्ता माझ्याकडे अजून प्राप्त झाली नाही आणि ते नकोही. असं नाही वाटत का हे फार क्रिमिनल माइंड गेमनी हे काम करतात भारतीय जनता पार्टी?
आता काय बेसिक असं आहे की क्रिमिनल म्हणण्यापेक्षा एक का ही मानसिकता जडलेली आहे, किंबहुना अधिकारी तेच आहे, ते प्रशासकीय काळातल्या काही सवयी लागल्यात त्याच कंटिन्युटी पुढे आल्यात की काय, आता याचं मी सुद्धा शोध घेतोय की नेमकं असे काय आहे. म्हणजे आता तसं तर तशा अधिकारवाणीनं काम करण्यासारखं कोणती निविदा प्रक्रिया पास नाही, कामं नाही, काही नाही, काही नाही, हे मागचंच पुढं चाललेलं आहे. कारण की 31 मार्चच्या बरोबर आदल्या दिवशी रातोरात ही बिलं पण वाटप झाली. पण ही कामं आमच्या नगरसेवकांची नाही ना, नाही, ही पूर्व झालेल्या कामाची नाहीत ना, बरोबर. म्हणजे प्रशासकीय आले ना. प्रशासकीय काळातली. मग हे सगळं प्रशासन करून घेते का त्याच्या पाठी? मग म्हणून तर जो अहवाल आयुक्तांनी तो सादर केलेला अहवाल आहे ना, त्याच्या काही एकदा कुणाला तरी सजा होऊ द्या ना, एकदा नावं पुढे येऊ द्या ना. परंतु आयुक्त जाणीवपूर्वक हा अहवाल सभागृहात त्या दिवशी मांडणार होते, परंतु मांडला नाही आणि त्यांनी थेट शासनालाच अहवाल सादर केला. ह्यामध्ये थोडं आयुक्तांची पण सत्ताधाऱ्यांशी याविषयीची थोडीशी हे प्रकरण दाबण्याचा विचार दिसतो की काय, असं जाणवतंय का? नाही, हे बघा, एक तर त्या आयुक्तांना वाटलं असं कुठल्या मुहूर्तावर आपण आलो, त्यांना तर काय माहितीच नाही ना, ते एकदमच म्हणजे पूर्ण ब्लाइंड आहेत ना ते. आता त्यांना सुद्धा हे सगळ्या गोष्टीची शहानिशा करायला थोडा वेळ लागणार. प्रकृती, आकृती, विकृती, संस्कृती कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यांना करावा लागेल. आता त्यांना देखील शेवटचा टप्पा आहे आयुष्यातला, निवृत्त होण्याच्या दिशेने ते वाटचाल करत आहेत. त्यांनाही वाटणार आपण काहीतरी ह्या पद्धतीने करून जावं की त्यांची कामाची पूर्वीची मी माहिती घेतलेली आहे. त्यांनी ज्या ठिकाणी आर्थिक सुबत्ता नाही त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं मुद्दा असं की मी त्यांची तरफदारी करतोय वगैरे असं नाही. आता मला चित्र दिसतं त्या पद्धतीचं दिसतंय की त्यांची मानसिकता आहे काम करण्याची. कारण का आम्ही भामासखेडच्या धरणाचं त्यांनी त्वरित ताबडतोब मार्गी लावलं ते. आता आमचं पवना धरणाच्या संदर्भातलं देखील त्यांची आमची चर्चा झालेली आहे. कोणती प्रायोरिटी घ्यायची हे ते करू लागलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं बघा, कुणी जरी भारतीय जनता पक्षाची जर बाजू घातली, हे झालेलं प्रकरण हे भारतीय जनता पक्षाचं आहे हे तर सिद्ध झालेलं आहे. बरोबर. त्यामुळे त्यांना उत्तर द्यावंच लागणार आहे ना. बरोबर. मी फार तर फार काय होईल, त्या अधिकाऱ्यांनी सांगावं माझ्या पाठीमागं हा माणूस व्यक्ती होता, हा नेता होता, त्यांनी सांगावं ना. बरोबर. पण अहवाल तर हे येऊ द्या. बरोबर. भाऊसाहेबजी, 30 लाख लोकसंख्येचे आपल्या या शहरामध्ये महानगरपालिकेपुढे पर्यायाने विरोधी पक्षनेता म्हणून तुमच्यापुढे असे कुठले प्रश्न आहेत या शहराचे की जे मूलभूत प्रायोरिटीने हे प्रश्न सोडवणं आता एक फार मोठी जबाबदारी आहे? एक तर आपण नेहमी नगरसेवक झालं की स्थापत्य, विद्युत, आरोग्य, वैद्यकीय, जलनिस्सारण, पाणी पुरवठा, बरोबर, ह्या पलीकडे जात नाही. त्या कुणी जाऊ पण नाही, ती शहराच्या मूलभूत गरज आहेत. पण हे सर्व करण्यासाठी जुनी म्हण आहे ना, सगळं करता येतं, पैशाचं सोंग करता येतं का? मग लिकेज कुठे, पैसे उत्पन्नाचा स्रोत कुठे आहे? तो स्रोत आपल्याला पहिलं तो आत्मा म्हणजे हृदय जर नीट असेल तर शरीर नीट राहतं. शरीर कितीही दणकट असलं, हृदय विकार झालं तर काय करणार? मृतावस्थेत जाणार शहर ते. तशी आता मृतावस्थेमध्ये जाते की काय अशी अवस्था आहे. त्यामुळे कर संकलनावर एक सक्षम कर संकलन करणे नंबर 1. नंबर 2, पाणी पुरवठ्यावर अत्यंत काम करणे अत्यंत महत्त्वाचं. मला वाटतं ह्या 5 वर्षात 2 कामं झाली ना. कर संकलनचं व्यवस्थित शुद्धीकरण, पाण्याचं जलवाहिनीचं प्रकल्प जर तो झाला ना तर पिंपरी चिंचवड शहर पिढ्यानपिढ्या नाव काढेल. कारण का पाणी कोणतं पितोय, मी फक्त विरोधी पक्ष सांगितलं ना, मी प्रसिद्धीसाठी मी विरोधी पक्षाने झालेलोच नाही. काम करून मला प्रसिद्धी पाहिजे. ते मी स्वतःच जाऊन व्हिडिओ, पहिला नगरसेवक आहे मी, निवडून आल्या रावेत जलउपसा केंद्रावर गेलो होतो. तिथलं वितरक चित्र मी स्वतः, माझ्याकडे सगळे व्हिडिओज आहेत. पण मी ते हे नाही केलं, वितरित केलं नाही. त्याचं कारण का की संपूर्ण भारताने बघितलं असतं, जगाने पाहिलं असतं. माझ्या शहराची बदनामी मी का करावी? अनेक गोष्टी तुम्हाला करण्यासारखी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय फक्त तेवढंच करावं लागतं का? त्यामुळं ह्या सगळ्या कर संकलन विभाग, शुद्धीकरण, पाणी पुरवठा, प्रदूषण, बरोबर, फार ज्वलंत प्रश्न आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण पद्धती, शिक्षण समितीबद्ध समर्थ असलेले, क्रीडा, सांस्कृतिक धोरण आणि महत्त्वाचे जे प्रकल्प आहेत की नाहक खर्च करून आज त्याची गरज नाही 5-6 वर्ष, ते न घेता ह्या मूलभूत ज्या सुविधा आहेत, पाणी पुरवठा, पर्यावरण, ह्या सगळ्या ज्या शिक्षण, या सर्व गोष्टीचं व्यवस्थित त्याचं क्रीडा प्रबोधनी करणं, बरोबर, त्याचं एक रोड मॅप तयार करून त्याची इम्प्लिमेंटेशन्स, आणि मेन म्हणजे
तुमचा DP हो, त्यालाही नियोजित आराखडा. विकास आराखडा. त्याचं एक मूल्यमापन केलं पाहिजे, त्याचं व्यवस्थित वर्गीकरण केलं पाहिजे. कारण का आता ते रोड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली तर ते येत्या 5 वर्षाच्या आत येईल. बरोबर. या सगळ्या गोष्टीचा एक मास्टर प्लॅन त्यांनी केला पाहिजे आणि मग तुम्हाला काम करण्यासारखं भरपूर आहे. बरं, आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक विरोधी पक्षनेता म्हणून जेव्हा तुम्ही सभागृहात जनरल बॉडीमध्ये हे प्रश्न मांडता किंवा सत्ताधारी पक्षाकडनं अपेक्षा व्यक्त करता, तेव्हा ह्या जे पदाधिकारी आहेत, महापौर असतील, स्थायी समिती अध्यक्ष असतील, सत्तारूढ पक्षनेते असतील, जे महानगरपालिका चालवतात खऱ्या अर्थाने, तर ह्या मंडळींचं बद्दल तुमचं काय निरीक्षण आहे की हे सक्षमपणे या शहराचा डोलारा हे नेऊ शकतील काय? नाही, ह्या संदर्भात डोलारा नेण्यासाठी एक भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्याकारणानं त्यांच्याकडे ते अंदाज घेतील आणि योग्य नियोजन निश्चित ते करतील. महापौर हे सुसंस्कृत आहेत, कामाचं त्यांना फक्त त्यांचा वय तरुण असल्याकारणानं ते लगेच कुणाचं सभागृहात मन मोडत नाहीत. बरं. आता ते हळूहळू ते सराईत होतील परंतु त्यामुळे त्यांना वाटतं ह्यांनीही बोलावं, त्यांनीही बोलावं आणि प्रत्येकाला वाटतं ना आपणही बोलावं. ते मन सांभाळण्याच्या प्रयत्नात ते असतात सभागृहात. महापौर तर निश्चितपणे तो त्यांचा मोठेपणा म्हणा फार तर. कारण का त्यांनाही वाटतं की बोलावं, बोलून द्यावं आणि वयानं छोटे असल्याकारणानं बऱ्याच व्यक्तीने हातवर केलं की त्यांना वाटतं की कसं काय बोलू मी नको. पण तेही जरा हळूहळू तयार होतील आणि ते आत्ता त्या व्यवस्थित चाललेलं आहे. राहिला प्रश्न, बरेच काही मंडळी फारच तयार आहेत ते. आता ते फारच तयार आहेत तर त्यांना म्हणजे कोण तयार आहेत असं वाटतं? आता सगळेच आता पक्षनेते सुद्धा आमच्याकडे स्थायी समितीचे अध्यक्ष होते, त्यांचं तिकडे जाऊन ते पक्षनेते झालेले आहेत. ते माहिती घेऊन काम करणारी माणसं पण आहेत. तसं काय असं फारच असं विस्कटलेलं अशातला प्रकार नाही. परंतु त्यांच्यामध्ये आमदार आहेत, 5-6 आमदार आहेत, 4 आमदार आहेत त्यांचे. ते निश्चितपणे ते आत्ता सगळा अंदाज घेऊन पुढे योग्य ती कारवाई, योग्य ती मार्गस्थ होतील असं मी अपेक्षा बाळगायला काय हरकत नाही. आणि व्हावं नाही तर आम्ही बसलेलोच आहे त्यांचं निरीक्षण करण्यासाठी किंवा त्यांना वेळ बोलण्यासाठी. भारतीय जनता पार्टीबद्दल असा एक सर्वसाधारण म्हणजे देश पातळीवर असं एक लोकांचा एक कल आहे, म्हणजे मानसिकता आहे की हा पक्ष एक फार क्रूर आणि कपट नीतीने काम करतो. आता त्याचं पिंपरी चिंचवडमधली 2 उदाहरणं म्हणजे की अजूनही त्यांनी स्वीकृत सदस्यपदी नेमणुका केलेल्या नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला 2 प्रभाग समित्यांचं अध्यक्षपद जाईल म्हणून त्यांनी 8ची 10 प्रभाग कार्यालय केलेली आहेत. हा त्यांचा जो काही गेम प्लॅन आहे हा तुम्हाला उधळण्याची संधी होती. तुम्ही त्याविषयी प्रहार देखील केला सभागृहामध्ये, तरी देखील त्यांनी त्यांचं आपल्या पद्धतीने कामकाज रेटलेलं आहे. तर याविषयी आता नेमकं काय घडलं होतं? एकतर हे सगळं हास्यास्पद आहे आणि म्हणजे एकीकडे म्हणतात की आमच्यामध्ये एकमत होत नाही आणि एकीकडे म्हणतात वर्तमानपत्रामध्ये आम्ही असं वाचतो की ह्यांची जे काही नावांना विरोध आहे आमच्या. आता नेमकं काय आहे हे तेच सांगू शकतात. पण एक झालं, आमची तर 3च नावं आहेत, त्यांची 7 रखडलेत. बरोबर. आणि जी नावं नको आहेत म्हणून आम्ही पुढं ढकलतोय असं जे वर्तमानपत्रात आम्ही वाचतो त्यांच्यातलं आम्हाला कोणी बोललेलं नाही. पण तसं जर असेल तर जेवढं पद त्यांना त्या मिळून जेवढं नाव जसं झालं तेवढी त्यांची प्रसिद्धी न दिल्यामुळं झाली. त्यांची प्रतिमा त्यामुळं आणखीन उंच आली की आमची एवढी आदरयुक्त भीती आहे असं असेल तर. त्यांच्या नावामध्ये एकमत नसेल तर हे त्यांचं दुर्दैव आहे, फेल्युअर आहे ते. 7 नावं तुम्ही काढू शकत नाही का? म्हणजे तुम्ही पुण्यात करताय, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर करताय आणि तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये असं कोणते, आता इथं काय असं 5 शास्त्रज्ञ 10 प्राध्यापक किंवा 10 सचिन तेंडुलकरच्या स्तरावरचे क्रिकेटर त्यापैकी निवड करायची आहे का तुम्हाला? जे आहे तुमचे कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय देऊन मोकळं व्हायचं. आणि हे जे म्हणजे ह्याला खूप म्हणजे असं म्हणता ना की कोत्या मनानं काहीतरी राजकारण करण्याचे दिवस नाही इथे. तुम्ही आम्हाला एकीकडं तुम्ही सत्तेत आहोत, राज्यामध्ये सत्तेत आहोत, आमच्या सभासदांनी तुम्हाला नेमकं कोणती
कूटनीती राजकारणच असतं. त्याच्यामध्ये कूटनीती चालते, म्हणजे वरचढपणा हे करतो, त्याची मात दिली जाते. तो एक राजकारणाचाच तो पार्ट आहे. ते काय इथं आपण म्हणजे काय कुठं मंदिरात ची देवपूजा अर्चा नाही आहे. परंतु त्याला देखील सिद्धांत असायला हवा. बरोबर. आमचा संघ पण तुम्हीच निवडणार, तुमचा संघ पण तुम्हीच निवडणार, मग आम्ही काय नेमकं कशासाठी गेलो तिथं? ही जी भावना आहे त्यांच्यामध्ये निर्माण झालेली ना, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. बरोबर. भाऊसाहेबजी, आपण जर पाहिलं तर देशाच्या म्हणजे संसदेमध्ये जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्षनेते ते, आणि असं म्हटलं जातं किंवा आजही त्याचा दस्तावेज उपलब्ध आहे की अटल बिहारी वाजपेयींची भाषणं, संसदेतील भाषणं ऐकायला तेव्हाचा सत्ताधारी म्हणजे काँग्रेस पक्ष हा आतुर असायचा. हो. स्वतः पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांची भाषणं प्रचंड आवडायची. आज अतिशयोक्ती नाही, परंतु सेम परिस्थिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाऊसाहेब भोईर जेव्हा सभागृहात बोलायला उभे राहतात, भाऊसाहेब भोईर एखादा मुद्दा मांडतात, एखाद्या प्रश्नाविषयीची भूमिका मांडतात, तेव्हा आजही त्यांच्या भाषणाकडे फार गांभीर्यपूर्ण ऐकलं जातं. आज परवाचं तुमचं मिळकत कराविषयीचं भाषण असेल, 60 कोटीचं भ्रष्टाचाराचं भाषण असेल, किंवा त्याच्या अगोदरच्या जनरल बॉडीमध्ये तुम्ही जर तुम्हाला 5-7 सदस्य निवडता येत नसेल तर आम्ही निवडतो, असं तुम्ही स्वतः म्हटलेलं आहे. बरोबर. आणि मग हा जो तुमचा काय संभाषण कौशल्य असेल, वाक्पटू असेल, हे तुमच्यावर संस्कार म्हणू किंवा हे तुमच्यावर प्रभाव नेमका कोणाचा आहे? माझ्यावर प्रभाव आहे आदरणीय म्हणजे रामकृष्ण मोरेंच्या अभ्यासाची पद्धत, बरं. बोलताना मुद्दे कोणते घेऊन बोलायचं, आणि शैली विलासराव देशमुखांची. हो. म्हणजे ते म्हणजे आत्र्यांवर सुद्धा एवढे मोठे आत्रे वक्ते, त्यांचे कोरटकरांची मधुशींच्या भाषणांचा प्रभाव त्यांच्यावर होता. कोणता ना कोणत्या तरी व्यक्तीचा कोणावर प्रभाव असतोच. अर्थात ती निरीक्षण शक्ती, आकलन शक्ती, अभ्यासू वृत्ती, तुमचा एक ढब असते एक बोलण्याची. बरोबर. ती लोकांना असं वाटलं नाही पाहिजे की आता याचं कधी एकदा बंद होतंय, असं नाही वाटलं पाहिजे. तर ती त्यासाठी स्वतःचं चिंतन करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी आता अलीकडं 25 वर्ष तर महानगरपालिकेचा फार खोलात गेलो नाही, पण आता अजेंड्यावर मला बसायचं म्हणलं मला 5 तास 4 तास अभ्यास करावा लागतो. कारण का मी विरोधी पक्ष नेता आहे. तुमच्यासारखा माणूस पटकन एखादा प्रश्न विचारला तर मी असं नाही म्हणू शकत माहीत नाही. त्यामुळे ही मोठी जबाबदारी आहे. ते काही असं काही मिरवायचं पद नाही ना. ते मला मिरवायचं पद असतं तर मी इतक्या वर्षात 10 वेळा झालो असतो, पण ते पद मिरवायचं नाही आहे. म्हणून निश्चितपणे मला आवड आहे लहानपणापासून. आणि एक बघा, अचानक कोणती गोष्ट साध्य झाल्यानं अचानक तुम्हाला काय सिद्ध करता येत नाही. माझी राजकीय कारकीर्द ही काय नगरसेवक झाल्यापासूनची नाही आहे. मी अनेक विद्वान लोकांबरोबर तासनतास गप्पा मारत बसलेलो आहे. त्यांचं ती पद्धत, त्यांची ती शैली, त्यांचा तो अभ्यास, ह्या सगळ्या गोष्टी, त्यांची नम्रता, मोठे होऊन सुद्धा किती माणसांनी नम्र असावं, हे जे संस्कार असतात, हा संस्काराचा भाग आहे. मी एका ठिकाणी बोललो होतो, बुद्धीने श्रीमंत होता येतं, पण श्रीमंतीनी बुद्धिवान नाही होता येत. अगदी बरोबर. तुम्ही फार तर गाडी बंगला चांगला घेऊ शकता, बुद्धी तर तुम्हाला आत्मसात स्वतःलाच करावं लागणार. बरोबर. बऱ्याच जणांचा आता एक समज झालेला आहे, माझ्याकडे पैसे मी काही करू शकतो, आणि ह्यामुळे त्यांचं अज्ञान स्पष्टपणे लोकांसमोर येतं. त्यामुळे ते परखडपणे आणि अतिशय लोकांना पटेल, भावेल असं व्यक्त होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं सराउंडिंग लागतं. भाऊसाहेबजी, गेल्या 35-40 वर्षाच्या राजकीय आयुष्यात तुम्हाला अनेकदा, म्हणजे अनेकदा नव्हे तर बऱ्याचदा अपयशाला पण सामोरं जावं लागलेलं आहे. म्हणजे आज ज्या शहरामध्ये आज जे आमदार खासदार मंडळी झालेली आहेत ती कदाचित एकेकाळी तुमचे शिष्य होते, अशी परिस्थिती आहे. मग असं असतानाही आज एक नगरसेवक, विरोधी पक्षनेता असूनही तुम्ही स्वतःला जे सांस्कृतिक क्षेत्रात झोकून दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही आज नाट्य परिषदेची पिंपरी चिंचवडची धुरा सांभाळताय, नाट्य निर्माते आहात, चित्रपट निर्माते देखील आहात. तर हे सगळी जी काही बहुगुणी अष्टपैलू हे जे काही तुम्ही स्वतःला कोशात जे स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे, तर ह्या सगळ्या ह्याच्यातनं विरोधी पक्षनेत्याची पण आता तुम्ही जबाबदारी घेता. मग ह्यामध्ये प्रत्येक गोष्टीला वेळ आणि न्याय देताना कसरत होत नाही का? एक तर तुमचं नियोजन, आणि हाताखाली म्हणण्यापेक्षा आपले सहकारी काम करायचे. हाताखाली ते काही नोकर नसतात, मित्रपरिवार चांगला ठेवावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात ठेवा की नुसतं राजकारण करणारी माणसं मी पाहिलेली आहेत.
हे खूप खुनसी प्रवृत्ती तयार होतात, महत्त्वाकांक्षी तयार होतात. अनेक माणसांना राजकारणासाठी काही कोणत्याही स्तराला जाऊन काही करतात. ती प्रवृत्ती त्यांची ती म्हणजे क्रूरतेकडे जाते. बरोबर. परंतु राजकारणाला जर तुम्ही सांस्कृतिक जोड दिली, साहित्यिक जोड दिली, कलात्मक जोड दिली, क्रीडात्मक जोड दिली, जी बरेचदा सुसंस्कृत राजकारण- तो सुसंस्कृतपणा तुमच्यात निर्माण होतो. बरोबर. त्यामुळे आम्हाला अपयश आलं ना, ठीक आहे ना, माझे 2-3 नाटकं निर्माण होते ना, आपण काम करू, चांगला आनंदाने राहू. मग ते कुणी पाडलं त्याच्याकडे बघतो, त्याच्याकडे सतत कुरघड्या करत राहायचं. आणि पुण्यातले साहित्यिक आपले मिलिंद जोशी यांनी तेच बोलले होते की अलीकडच्या काळामध्ये सांस्कृतिक क्षेत्राशी राजकारण्यांची तुटत चाललेली नाळ, त्यामुळं राजकारणी हा असंवेदनशील होत चाललेला आहे. हे त्यांनी अतिशय जबाबदारपूर्वक वक्तव्य केलं. बरोबर. आणि निश्चित आहे, कुणीतरी बघा ना, म्हणजे मी नेहमी सांगत असतो, रामकृष्ण मोरे म्हणायचे, विलासराव देव, म्हणजे ज्याच्या आयुष्यामध्ये संगीत, नाट्य, नृत्य, कला, क्रीडा हे नाही ना, तो आणि दगड सारखेच आहेत. संवेदनाच त्याच्या बोथट झालेल्या असतात. त्याला काय येऊन जाऊन मला नगरसेवक व्हायचं, मला अमुक व्हायचं, नाही झालं की मग त्याच्याकडे बघतो, ह्याच्याकडे बघतो. ही जी प्रवृत्ती कशामुळे येते? ह्या सगळ्या पूर्वी अटलजी कोण होते? अटलजींना एक तरी विरोधक त्यांना चुकीचं म्हणायची ताकद आहे का आज देखील? नाही. एक माणूस अटलजींचा, त्यांचं ते मी त्यांना माझा आनंद आहे माझ्या आयुष्यातलं सर, मी त्यांना 10 फुटावून ऐकलंय. वा. रामकृष्ण मोरे असताना ते नाण्याचं उद्घाटन होतं बघा, दिल्लीला कार्यक्रम झाला पंतप्रधान असताना, आणि त्यांची भाषणं मला रामकृष्ण मोरे स्वतः सर सांगायचे, सगळ्यांची भाषणं ऐकायला जात जा. मी विरोधक असून मी बाळासाहेब ठाकरे साहेबांची भाषणं, आक्रमकता कशी असते, शब्दफेक कशी असते, अटलजींची, प्रमोद महाजन मला खूप आवडायचे भाषण, त्यांची पण एक ओघवते असं, म्हणजे जे सुटले की असं भाषण कर. गोपीनाथ मुंडे आपले रांगडं भाषण की कसं एकदम बिनधास असं. आमच्यातले हे राजेश पायलट, हो, माधवराव सिंधिया, आमचे श्रीकांत जिचकार नागपूरचे, कोणती भारतातली एकही डिग्री नाही नव्हती राहिली. काय भाषण करायचे ते. मग आपल्याला वाटायचं आला आपण कुठपर्यंत कधी पोचणार आहे. कदाचित पोचला असतो, पण पोचून न देणाऱ्यांची ही राजकीय खुन्सी संख्या जास्त होती. मी तर कुणाला नावं ठेवत नाही, माझं प्रारब्धामध्ये ते आहे, योग्य वेळी होईल. कुणाला टीकात्मक किंवा कुणावर दोषावर आरोप करून आपण कधीच मोठे होत नसतो. बरोबर. ते आपण मोठे होण्यासाठी आपलंच कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. हेच कला, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातली जी काही आपली मुसाफिरी आहे, याचाच प्रत्यय आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागील 2 महिन्यांपासून जी तुम्हीच सुरुवात केलेली आहे की कला, क्रीडा, साहित्य, संगीत क्षेत्रातले या शहरातल्या दिग्गज मान्यवरांना महापालिकेत मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्याची जी काही तुम्ही सूचना केली, कदाचित त्यांनी ती सुरुवातही केली, तर ही कल्पना नेमकी कशी सुचली तुम्हाला? ते एकदा पुणे शहरानं एकदा सुरू केलं होतं. आणि मला असं वाटलं की आपण जर कधी महापौर झालो तर मला हे शहरात राबवायचं का. ती ही माणसं एक आयुष्याच्या सरते शेवटी त्यांनी जे काय केलेलं असतं त्याला घरच्या लोकांनी दखल नाही घेतली की खूप वेदना होऊन जगत असतो तो. बरं. म्हणजे मला एक मोठा व्यक्ती म्हणला, जेव्हा मी सत्कार केला 100व्या नाट्य संमेलनात, म्हणले भाऊसाहेब मी आता जायला मोकळा झालो. म्हणलं काका असं नका म्हणू, तुम्हाला हे पुरस्कार आपलं तुमचा सन्मान ह्याचसाठी करतोय की तुम्ही 100 वर्ष जगावेत. म्हणजे आणि ते कुठेतरी मला वाटत होतं की आपण महापौर झालो तर हे करू. मग मीच महापौर झालो पाहिजे असं काय आहे का? रवी लांडगे महापौर झालेत, मग आपण त्यांना आपण आपलं पद त्यांच्यामध्ये पाहतोय, त्यांच्या रूपानं आपण करूया. परत आला मुद्दा, मला प्रसिद्धीसाठी काहीच करायचं नाही. मला म्हणजे प्रसिद्ध व्हावं म्हणून काहीच करायचं नाही. काम झालं प्रसिद्धी मिळेल ती प्रसिद्धी मला हवी आहे. मग आमचे कैलास कुटे आमचे अध्यक्ष आहेत, त्यांना त्याला ते बिचारे सगळे म्हणतात चांगलं कामाला नाही कसं म्हणू आम्ही. आणि हे वाईट काय यामध्ये, आपल्या कुटुंबातली लोक एवढी मोठी आहेत शहरात, हे एकदा शहराला कळू द्या, नवीन पिढीला, नवीन नगरसेवकाला त्यांना कळू द्या. आणि म्हणून ही परंपरा आम्ही सर्वांनी मिळून काय चालली. मी जोशी असतील, धोंडीराम सायकर असतील, बरं 17 नावं काढलेत आम्ही. हो ना, 18 म्हणजे आता ही प्रत्येक सर्वसाधारण सभेत ह्यांना प्रत्येकाला नवीन ह्या निमित्ताने फार मोठा पायंडा ह्या शहरात सुरू झाला. आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आज
किती धन्य आणि कृतकृत झालीत ही सगळी मंडळी. अहो ती लोक आहे म्हणून या शहराचं नाव लौकिक आहेत ना. बरं. काय उत्तम ब्रिज केले ना, चांगलं मेट्रो आली म्हणून काय लोकांचं नाव लौकिक होत नाही. आपल्या अगोदरच 100 वर्ष तिकडं बाहेर देशात या सगळ्या गोष्टी आहेत. बरं. पण तू ह्या साधनेनं नवीन पिढीला एक प्रेरणा मिळते. आपण एक उतार असं काही केलं तर अशी लोक दखल घेतात, आपलं एक तिथं सत्कार होईल, त्या भावनेने कार्यरत राहतील. त्यामुळं ही चांगली गोष्ट, चांगली. पण माझी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या लोकांनी स्वीकारली. बरं. त्यांना क्रेडिट त्यांनीच घ्यावं, त्यांचंच आहे, त्यांनी स्वीकारलं. परंतु संकल्पना ती अंमलात आणली, याचं मला कौतुक आहे महापौरांचं आणि कैलास कुटे आमच्या अध्यक्षांचं, सर्व पक्षाचं, पक्षनेते असतील सगळेच, अभिषेक बारणे असतील, सर्व उपमहापौर असतील. भाऊसाहेबजी, तुमच्या कारकिर्दीला 100 दिवस पूर्ण झाले. कदाचित आता तुम्हाला वर्षभराचा कालावधी मिळतो की 2.5 वर्षाचा कालावधी मिळतो, ते आपल्याला अद्याप काही कल्पना नाही निश्चित त्याच्याविषयीची. परंतु असं समजूया की आपण तुम्हाला वर्षभराचा कालावधी मिळणार, त्यातले 100 दिवस गेले. आता राहिलेले 265 दिवसात या शहरासाठी नेमकी व्हिजन किंवा संकल्पना काय आहेत तुमच्या? मला एक तर काही करून पावना धरणाचा जो बंद जलवाहिनी, बंद जलवाहिनी ही काही करून आपल्याला पूर्ण करायचीच आहे. आणि तो सगळ्यांचा संकल्प आहे. बरोबर. मी आमच्या सुनेत्रा वहिनी, उपमुख्यमंत्री राज्याच्या, पारदादा पवार यांच्याशी प्रत्यक्ष भेटून ते म्हणले नाही आपल्याला तो प्रकल्प करायचा आहे. तो अजितदादांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. बरोबर. पण अजितदादांची संकल्पना इतकी सुंदर होती, पण त्याला त्याला दृष्ट लागली. आणि म्हणजे कोणतं पाणी पिते माझं शहर. आम्ही ह्या 5 वर्षामध्ये ह्या शहराला स्वच्छ प्युअर पाणी दिलं ना, तरी आमची कारकीर्द संपली. आमचं ह्यावर मी न दिसणाऱ्या गोष्टीवर पाठपुरावा करणार आहे. पाणी पुरवठ्याचं काम केलं तर काही दिसत नाही. दिसतं काय, शहरात बॅडमिंटन हॉल झाला, व्यायामशाळा झाली, ब्रिज झाला, हे तर काय म्हणजे आपण नगरसेवक नसलं तरी ते होणारच आहे. पण ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, शिक्षणाकडं अजून कुणाचा फारसं लक्ष नाही. त्याला मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे, क्रीडा प्रबोधिनी झाली पाहिजे, उत्तम खेळाडू तयार करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना दत्तक योजना केली पाहिजे. आपल्याकडे एक चांगली जमेची बाजू आहे की दिव्यांग भवन जगात कुठं नाही, ते आपल्याकडे आहे. काही गोष्टी अशा पण आहेत की ज्या आपल्याकडे येत्या कुठं जगात नाही. त्यामुळं पण दिव्यांगपणा यूज नाही का, दिव्यांग भवन बांधून तुम्ही दिव्यांगाची संख्या वाढवायची वाट बघताय का? तर आमचं महापौरांचं, आयुक्तांचं हेच मत झालं की तो जसं पोलिओ समूळ नष्ट झाला तसं दिव्यांगसाठी आपण काम करूया. त्यांना ते आवडलं, त्यासाठी एक मी उत्तम काहीतरी करण्याची माझी भूमिका राहील. ह्या सगळ्या गोष्टीच आहेत, परंतु ह्या मूलभूत 2-3 गोष्टी मला निश्चित करण्यास आवडतील. भाऊसाहेबजी, तुमच्या आयुष्यात अनेकदा हातातोंडाशी आलेला घास पण तुमच्या तोंडातनं हिरावून घेतला गेलेला आहे. अशा परिस्थितीत आजच नुकत्याच विधान परिषदेच्या आता काही जागा रिक्त झालेल्या जागांचं पण आता डिक्लेअर झालेले आहेत. 25 तारखेपासून फॉर्म पण भरले जाणार आहेत. आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पुणे जिल्ह्यातली, त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे समावेश आहे. तर ही पण जागा रिक्त असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. तर पक्षश्रेष्ठींनी किंवा पक्षाकडे तुम्ही काय अशी मागणी करणार किंवा पक्षाने तुमचा विचार करावा का, काय वाटतं याविषयी? नाही, विचार केला तर आनंदच आहे. 1999 सालापासून मी वाट पाहतोय आमदारकीची. बरोबर. आणि पण असं असतं की एकदा पक्ष म्हटलं ना तर बॉस इज ऑलवेज राईट. माझी भूमिका मी कधी विरोधात गेलो नाही. मला खूप अन्याय झाला. मला उमेदवारी 2009 साली अधिकृत मिळून माझा पराभव करण्यात आला. पण त्यावेळची ती परिस्थिती असते, काहीतरी नेत्यांना वाटत असेल म्हणून आपण नेत्यांवर लगेच आता काही त्यातलं मी नाही. आता काही नाही एवढं देऊन सुद्धा अजितदादावर रुसून गेलेत. मी रुसणाऱ्यांपैकी नाही. आता माझे नेते पारदादा आहेत, माझे नेते सुनेत्रा वहिनी आहेत, आमचे पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत. त्यांना समजतं ना सगळं. ते काय असे उगीच नेते होतात का? त्यांना वाटेल. पण मी विनंती करणार, मला दिलं तर निश्चितपणे मी या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये मी जिल्हा फिरलेलो आहे. जिल्ह्याची मला खडानखडा माहिती आहे. बरोबर. त्यामुळं दिलं तर आनंद होईल. आणि त्यांचा डोक्यात आणखीन काय असेल तर पक्ष देईल तो निर्णय मला मान्य असेल. पारदादा म्हटले भाऊसाहेब नाही तू फक्त कामच करायचं, तर मी कामच करेल. पारदादांच्या डोक्यात काहीतरी असेल ना. आणि ते काय नवीन राजकारणात थोडी, लोकांना वाटतं असं. पारदादा अजितदादांचे चिरंजीव आहेत. जन्मापासून त्यांनी फक्त राजकारणच पाहिलेलं आहे. त्यांना काय कुणी लगेच असं, पण काय असतं घरात अमिताभ बच्चन असलं ना की अभिषेककडे थोडं दुर्लक्ष होतं. पण आमचा अमिताभ बच्चन पण पाहिजे नव्हता
मग पण अभिषेक बच्चन हा म्हणजे शेवटी अभिषेक बच्चनच्या घरात आहे ना, त्यांचं अभिनयामध्ये त्यांचं प्रगल्भता परिपक्वता येतेच ना. पार्थ दादा तुम्हाला येत्या काही दिवसात किती नेता प्रगल्भ आहे ते दिसेल. बरोबर. आणि निश्चितपणे आमचा नेता आहे, आम्ही त्या नेत्याला कधी दुःख होईल असं वागणार नाही. बरोबर आहे भाऊसाहेबजी, तुमच्यामध्ये एवढं कॅलिबर साठलेलं आहे हे अख्ख्या शहराला पण माहिती आहे. आणि कदाचित जर संधी मिळाली, पक्षाने जर तुमचा विचार केला तर सर्वांना आनंदही होईल. आपण आशा करूया त्याबद्दल की पक्षाने ती संधी द्यावी तुम्हाला. आणि आज आपल्याकडे भाऊसाहेब भोईर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेची विरोधी पक्षनेता म्हणून सूत्र स्वीकारल्याला आज जी 100 दिवस पूर्ण झाली, त्यानिमित्त आपल्याशी जो काही संवाद साधला आणि एकूणच या 100 दिवसाच्या कामकाजाविषयीचं त्यांनी महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या एकूणच कामकाज पद्धतीवर आणि जरी विरोधी पक्षनेता असले तरी जे प्रकारची कामं त्यांना करता आली अवघ्या 100 दिवसात, ती पण फारच कौतुकास्पद आणि शहराला अभिमान वाटणारी आहेत. आज त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल भाऊसाहेबजी आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार. आपले देखील मनापासून धन्यवाद. PCMC पिंपरी चिंचवड न्यूज हा एक अतिशय म्हणजे विजय जगतापांचं ते मूळचे इथले असल्याकारणाने ह्या मातीची त्यांची नाळ जोडलेली असल्याकारणानं ते विनाकारण चॅनलच्या प्रसिद्धीसाठी कोणती गोष्ट करणार नाही. जे वास्तव स्वरूपात आहे ते दाखवतात. आणि केवळ आम्ही त्यांचे मित्रपरिवार म्हणून पण नव्हे, त्यांना जे वाटतं, जे आमचं अयोग्य असतं ते सुद्धा आम्ही त्यांचं विजय जगताप असल्याकारणाने स्वीकारतो. आपले देखील सर्व नागरिकांना त्यानिमित्ताने नमस्कार. आपल्याला देखील नमस्कार. धन्यवाद.